सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। कुठे मार्च 2024 रोजीचा निर्णय उच्च न्यायालयानं वैध ठरवला। राज्यात तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जामीन व्यवहार आता निशुल्क नियमित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित। 60 लाख कुटुंबांसह सुमारे 3 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार। मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठी सर्वांकष धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 20 एकर आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावरील म्हाडा प्रकल्पांसाठी धोरण राबवण्यात येणार। राज्यातील 3 कोटींहून अधिक वीज ग्राहक 1 महिना स्वस्त वीज दरांना मुकणार। तर यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या 3 नोव्हेंबरच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर आता पिझ्झा मिळणार। रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशन्सवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट्स स्टॉलची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे। त्यामध्ये प्रचलित खाद्यपदार्थांच्या या कंपन्यांना कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा। आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या रूपात येणार। तर पालिकेचं नवीन सभागृह पुन्हा सुसज्ज होणार। निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनानं 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे। पुण्यामध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ। पेट्रोल पंप चालक आणि विक्रेता संघटना आक्रमक। मारहाण थांबली नाही तर 24 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7 नंतर पंप बंद ठेवण्याचाही इशारा। पुण्यातील पेट्रोल पंपावर हल्ले आणि हाणामारी वाढली। पेट्रोल पंपांवरील हल्ले वाढल्यामुळे पेट्रोल पंप चालक मालक आक्रमक। हल्ले थांबवले नाही तर पेट्रोल पंप 7 वाजता बंद करण्याचाही इशारा। पेट्रोल पंप असोसिएशनकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देत इशारा। पुण्यामध्ये सार्वजनिक शौचालय पाडण्याच्या प्रस्तावाविरोधात ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन। बिल्डरच्या फायद्यासाठी शौचालय पाडत असल्याचा नागरिकांचा आरोप। शौचालय पाडल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा। पुण्याच्या उत्तूरमध्ये 7 वर्ष चिमुकलीवर अत्याचार। आरोपी ऊसतोड कामगारावर गुन्हा दाखल। परिसरात यामुळे तणावाचं वातावरण। पुण्याच्या शिरूरमधील शिक्रापुरात 4 पायांची कोंबडी आढळली। कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पहिल्यांदाच 4 पायांची कोंबडी पाहिल्याचं निसर्गप्रेमींचं म्हणणं। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासगी बससाठी नवीन मार्ग। थांबे आणि वेळा निश्चित करण्याचा वाहतूक पोलिसांचा हा निर्णय। तर बसचे मार्ग नव्यानं आखण्यात आले आहेत। पुण्यातील जमीन घोटाळ्यानंतर सरकारी जमिनींच्या गैरवापरावर आता अंकुश। तर जिल्हा प्रशासनाकडून सरकारी तसंच अटी शर्तींवर देण्यात आलेल्या सर्व जमिनींच्या नोंदी अद्ययावत करण्याची ही मोहीम हाती। पुण्याच्या नरेगावात पीएमपीएमएल बसचा अनियंत्रित अपघात। चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस महावितरणच्या डीपीवर धडकली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही।